काय हो? काय म्हणते? काय करायला इथं? काय नाही, जरासं बोर झालं काम. बोर झालं? कस काय? तहंडी लागलं, जास्त जेवण केलं, गॅरेजवर काम झालं, नेमकं बसलं जरासा. काय म्हणते? काय नाही म्हटलं, बोर दिसायले, जरा बंडाळून गेल्यासारखे दिसायले. सप्ताह संपली म्हणून कर्म नाही काय? असं काय नाही, पण गावात जरा दणदण राहते, हे का नाही? जरासं दणदण राहते, जरासं ऐकू येते काही भागवत असं काही. तुम्ही तर भजनी मंडळातले दिसत नाही, कुठं चंदन नाही लावलेलं कपाळाला, गळ्यात माळ नाही, कशातून तुम्हाला करमते? दिवाने असं काय कुठं लिहिलेलं आहे का की मग भजनी मंडळानंच कपाळाला चंदन लावायचं, गळ्यात माळ घालायची, धोतर घालायचं, टोपी घालायची, असं थोडी मान थोडी असते. हे शेवटी प्रत्येकाच्या वागण्यावरचा डिपेंड असते, सगळ्याच्या वागण्यावर असते विषय ते, कसं वागायचं कसं नाही. आता धोतर घालायचं, टोपी घालायची, गळ्यात माळ घालायची आणि चंदन लावायचं, एकदम व्यवस्थित एकदम ओके ठेवायचं आणि मनात चिखल ठेवायचं, मग काय फायदा आहे? आणि पहिलं माणसाचा अंतरंग ओळखायचा, पहिल्यानं अंतरंगाचं शुद्धीकरण ठेवायचं. नुसते कपडे ते घालल्यानं साधून ते वारकरी संप्रदायातला माणूस म्हणून वाटतं. बाह्यरंग सोडून द्यायचा, पण अंतरंग माणसाचा खुला ठेवायचा. त्याच माणसाच्या अंतकरणात देवाचा हे असते, देव बसते याच्या अंतकरणात. नुसतेच हे करायचं, मरणाचं पाप करायचं, याच्या धुऱ्यावर बोटे टाक, त्याचा धुरा उकल, त्याचं हे कर, वावरातलं पाणी त्याच्या वावरात काढून दे. तसं केल्यानं काय फायदा? पाप करायचे, म्हणायचं मग हे करायचं, हरिमुखी मनानं हरिमुखी मनानं सगळी यानं सगळा धिंगाणा करून टाकायचा भांडण्या तंडण्यानं. काय फायदा त्याच्यात मग सांग? तुम्हाला पखवात वाजवायची आवड केव्हापासून आहे? तुम्ही पहिल्यापासूनच असे आहात का? मग कठीण वाढलेली, दाढी वाढलेली करतो, आता सराव लागला ना दिवाणी करतो. मग श्रावण महिन्याच्या आधीच करायची ना? हो करायची होती. चिलट काय माहिती. बरं तू जास्त डोस आउट करू नको. इथं बसलो म्हणून मग कधी जोळा आली का माझ्याजवळ? का उठून जाऊ, इथून जाऊ का गॅरेजवर? जे काय महत्वाचं काय काम होतं तू ते बोल. बर टपूर आउट करायची होती. आपल्याला आवडेल केव्हा जायचं? औंढ्याला जायचं का? हो. आपल्या गावाची दिंडी आहे, आता दिंडी काही दिवसात होते चालू, पायदळ दिंडी आहे. तुला यायचं असेल तर तू, वेदिका आणि सोबत आईल दे, आपण तिघ जण दिंडीत जाऊ. पण पायदळ आहे, पुन्हा मग म्हणशील की गाडी करा ना असं करणार. तुला पायदळ तिथं औंढा नागनाथ लोक पायदळ येणं लागेल तुला, आता सांगायचं बरं का? पायी पायी येणं लागेल तुला, दिंडीच्या सोबत राहायला लागेल. मग मा पाय दुखायला आणि मा हे दुखायला, म्हणजे ही गोळी द्या आणि ती गोळी द्या, असं काय करायचं नाही. देवाचं दर्शन घ्यायचं आणि मोकळ्याने घरी निघायचं. तिथं काही मागत ना तर हातावर काढी काढी. चांगले तुम्ही भजनी मंडळ दिसता. पकवाज वाजव, कोणता तुंतना वाजव, कोणता डप वाजव, आणि इथं गेलो की फक्त दर्शन घ्यायचं निघायचं. लेकरासाठी घ्या जमत नाही का काही? काय करायचं करू तू बाजार, तू करू बाजार आणि लेकराला काय घ्यायचं, एवढं काय ताण घ्यायचं? हो ना, जाय बरं तू, तो काय काम कर, माय डोस काळो कर.